देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आलेले आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषण शहर ठरले आहे? पहिला ऑप्शन आहे सुरत, दुसरा आहे चेन्नई, तिसरा आहे लाहोर, चौथा आहे मुंबई. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 लाहोर. इटलीच्या द ऑर्डर ऑफ मेरिट ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? पहिला ऑप्शन आहे कबीर बेदी, दुसरा अब्दुल्लाही मायर, तिसरा आहे अभिनव चौधरी, चौथा आहे भाविश अग्रवाल. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 कबीर बेदी. भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव व्हिनबॉक्स 2023 होणार आहे? पहिला ऑप्शन आहे व्हिएतनाम, दुसरा ऑप्शन आहे नेपाळ, तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश, चौथा आहे श्रीलंका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 व्हिएतनाम. विपणन सुधारणामध्ये कोणते राज्य अव्वल आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आंध्र प्रदेश, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा आहे उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा हरियाणा. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. नुकताच गोवा मुक्त दिन कधी साजरा करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे 19 जानेवारी, दुसरा आहे 20 जानेवारी, तिसरा ऑप्शन आहे 19 डिसेंबर, चौथा ऑप्शन आहे 20 डिसेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 19 डिसेंबर. नुकतेच रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? पहिला ऑप्शन आहे छत्तीसगड, दुसरा उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा आहे उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड. खादी मातीकला महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे? पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे राजनाथ सिंग, तिसरा आहे अमित शहा, चौथा आहे द्रौपदी मुर्मू. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अमित शहा. भारताचा 84वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू, दुसरा आहे अब्दुल्लाही मायर, तिसरा ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे भाविश अग्रवाल. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 वैशाली रमेश बाबू.